नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मुख्य व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आवाहन, ते म्हणजे 1 नोव्हेंबरला न्यूज डंकाचा दसरा दिवाळी अंक प्रकाशित होतोय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये या दिवाळी अंकाचं प्रकाशन होणार आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि सुशील कुलकर्णी यांच्याशी महासंवादाचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलेलं आहे. न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कांजी हे त्या मान्यवरांशी संवाद साधतील आणि त्याचबरोबर त्यांच्याशी प्रश्नोत्तर करण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला आपण जरूर उपस्थित राहावं. पण त्यासाठी आमच्या या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला जो नोंदणी क्रमांक आहे त्यावर आपण आपलं नाव आणि आपला पत्ता या संदर्भातली नोंदणी करावी, जेणेकरून तुम्हाला या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहता येईल, त्याचा लाभ घेता येईल. तर तुम्ही जरूर ती नोंदणी करा आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्या. मित्रांनो, सुप्रिया सुळे यांनी एके ठिकाणी वक्तव्य केलं की देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. खरं तर त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता होती. तर हे जे त्यांचं वक्तव्य आहे ते कुठेतरी निश्चितपणे खरोखरच देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करणार अजिबात नाही, तर उलट त्यांना डिवचणार आहे. कारण सुप्रिया सुळे या पद्धतीची वक्तव्य अनेक वेळा करत असतात. जेव्हा त्या कोणाबद्दल सहानुभूती व्यक्त करतात त्यावेळेला समजायचं की त्याच्याप्रती खरोखर त्यांना सहानुभूती नाही आहे, तर त्याला खिजवण्यासाठी, त्याला डिवचण्यासाठी त्यांचं हे वक्तव्य आहे. आणि त्यावेळेला बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्यसुद्धा असतं, त्यावरूनही ते लक्षात येतं. तर तशा पद्धतीने त्यांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचण्यासाठीच असं म्हटलंय की उपमुख्यमंत्री तुम्ही झालात महाराष्ट्राचे, पण खरं तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकला असतात. त्यामुळे तुमचं जे दुःख आहे त्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अर्थात हे काय त्यांनी पहिल्यांदाच वक्तव्य असं केलं असं अजिबात नाही आहे. यापूर्वी सुद्धा त्या म्हणालेल्या आहेत. त्या यासाठीच म्हणत असतात की देवेंद्र फडणवीस यामुळे कुठेतरी चिडून जातील, कुठेतरी त्यांच्या मनामध्ये पण ही भावना निर्माण होईल. पण असं अजिबात नाही आहे. कारण स्वतः ज्या वेळेला प्रत्यक्ष ही घटना घडलेली आहे त्यावेळेला म्हणजे उद्धव ठाकरे हे पायउतार झाले मुख्यमंत्री म्हणून, आणि मग एकनाथ शिंदेंकडे जेव्हा मुख्यमंत्री पदाची सूत्र आली त्यावेळेला मग खरं तर भारतीय जनता पक्ष हा सत्तेच्या बाहेर राहून काम करणार होता. पण वरून आदेश आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे त्यांना कोणी माहिती नसताना एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं असं अजिबात नाही. त्यांनाही सगळी कल्पना होती आणि त्याच्यामागचं कारण सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदावर बसण्याचा निर्णय घेतला. एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असं सांगता सांगता स्वतःच ते मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदेबाबतही तो विचार होता की त्यांना मुख्यमंत्री करूया का, पण बाकीचे जे 2 पक्ष होते काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याकडून परवानगी मिळत नसल्यामुळे मग शेवटी स्वतः उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री झाले असं सांगितलं तरी जातं निदान. त्यामुळे एकनाथ शिंदेची जी संधी हुकली ती भारतीय जनता पक्षाने त्यांना मिळवून दिली, देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मिळवून दिली. खरं तर त्यांना स्वतःलाही मुख्यमंत्री होता आलं असतं, पण एकनाथ शिंदेकडे ते सोपवण्यात आलं. आणि हा इतिहास आता सगळ्यांना माहिती आहे. पण तरी देखील सुप्रिया सुळे या पद्धतीने बोलत असतात की त्यांना जणू काही देवेंद्र फडणवीसांबद्दल सहानुभूती आहे. आता खरोखरच जर त्यांना सहानुभूती असेल तर त्यांना मग अजितदादांबद्दल सहानुभूती असायला पाहिजे. आता अजित पवार हे अनेक वर्ष उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. म्हणजे आता हे जे सरकार आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचं, त्याच्यातही ते उपमुख्यमंत्री आहेतच. महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हाही ते उपमुख्यमंत्री होते. यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार आली तेव्हाही ते उपमुख्यमंत्री होते. म्हणजे असंही झालं नाही की त्यांना मुख्यमंत्रीपद मिळूच शकलं नसतं, कधीच संधी नव्हती. अशा संधी अनेक वेळा आल्या पण त्या डावलल्या गेल्या. त्यांना त्यांच्याकडे ती सूत्र जी आहे ती सोपवण्यात आली नाहीत. त्यांना वारंवार तुम्ही उपमुख्यमंत्रीच राहा अशा पद्धतीचा संदेश देण्यात आला. मग हे खरं नाहीये का? सुप्रिया सुळेंना माहिती नाहीये का? तर माहिती आहे. यापूर्वी सुद्धा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार आलेले होते त्यावेळेला त्यांना संधी होती. कारण त्यांचं जे काय ठरलं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं, त्यानुसार ज्यांचे आमदार जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री. मग तसं राष्ट्रवादीला संधी होती की आपला मुख्यमंत्री करण्याची. त्या ठिकाणी अजित पवार जे आहेत ते मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण तसं झालं मात्र नाही. आता सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा स्थापन झालं
त्यावेळेला सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पण शरद पवार नक्की अट घालू शकले असते की 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री राहा, 2.5 वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल आणि त्याच्यात अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं करता आलं असतं. पण तेही करण्यात आलं नाही. अनेक वेळा भारतीय जनता पक्षासोबत जाऊ अशा पद्धतीची भूमिका शरद पवारांनी घेतली, पण आयत्या वेळेला त्यातून माघार घेतली आणि त्यातून मग बाकीचे आमदार अजित पवार हे सगळे तोंडघशी पडले. आपणच कसं अजित पवारांना त्या ठिकाणी फडणवीसांकडे पाठवलं आणि पहाटेचा शपथविधी घडवून आणला, असंही शरद पवार म्हणत होते. त्यामुळे अजित पवारांचा वापर हवा तेवढा करून घेतला, पण त्यांना मात्र कधी मुख्यमंत्री होऊ दिलं नाही. मग त्यांच्याबद्दल खरं तर सुप्रिया सुळेंना सहानुभूती वाटली पाहिजे. त्यांचा आपला भाऊ म्हणून त्या वारंवार उल्लेख करत असतात. मागच्या एका कार्यक्रमामध्ये सुद्धा म्हणजे अजित पवारांचा फोटो दाखवल्यावर त्यांना कसे अश्रू अगदी डोळ्यामध्ये दाटून आले होते, त्या रडत होत्या, हे आपण पाहिलं. मग त्या भावाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री व्हावं असा कोणता शब्द त्यांनी कधी टाकलेला दिसला नाही. त्यांनाही ते करता आलं असतं. त्यावेळेला जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा अगदी यजमान असल्यासारख्या त्या धावपळ करत होत्या. तेव्हा त्यांना सांगता आलं असतं शरद पवारांना की पुढची जी 2.5 वर्ष आहेत त्याच्यामध्ये अजित पवारांना मुख्यमंत्री करा, पण तसं काय झालं नाही. आणि शेवटी आपण पाहिलं की ह्या सगळ्या दबावातून बाहेर पडण्यासाठी अजित पवार शेवटी बाहेरच पडले शरद पवारांच्या नेतृत्वाला झुगारून, आणि ते आता सत्तेत जाऊन बसलेले आहेत. आता जेव्हा फडणवीस म्हणतात की अजित पवार सुद्धा 5 वर्ष मुख्यमंत्री होऊ शकतात, असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा सुप्रिया सुळे धावत येतात मात्र की जर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी पहिल्यांदा त्यांना हार घालणार. मग आता हार घालण्यासाठी तुम्ही त्यांना येणार, मग तुम्ही त्यांना मुख्यमंत्री का केलं नाहीत, किंवा तुमच्या वडिलांनी त्यांना मुख्यमंत्री का केलं नाही, हा विचार मनात येतो. जी खरं तर सहज शक्य होतं ते शरद पवारांना करण्यासाठी काही कठीण नव्हतं, पण त्यांनी ते केलं नाही. आता मात्र फडणवीसांनी म्हटलं किंवा फडणवीसांनी ते करून सुद्धा दाखवलं. जसं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं गेलं, भारतीय जनता पक्षाने केलं, तसं उद्या अजित पवारांना सुद्धा केलं गेलं तर त्या ठिकाणी हार घालायला मात्र सुप्रिया सुळे येणार आहेत. त्यावेळेलाही ते तेच म्हणतील की फडणवीस हे उपमुख्यमंत्री राहिले आणि आमचा दादा मात्र मुख्यमंत्री झाला. पण आपण मात्र त्यांना मुख्यमंत्री करायचं नाही. आपल्या वडिलांनी कधी त्यांना मुख्यमंत्री करावं यासाठी प्रयत्न करायचे नाहीत. म्हणजे याच्यातून हा दुटप्पीपणा दिसून येतो की फडणवीसांना बोलण्यामागचं कारण ही खरोखरची सहानुभूती नसते, तर ते एक डिवचण्यासाठी, खिजवण्यासाठी, हिणवण्यासाठी हे बोलायचं असतं. मग तेच जर सहानुभूती खरोखरच असेल तर मग ते अजित पवारांबद्दल दाखवा की इतकी वर्ष हा माणूस आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक नेता आहे, पण प्रत्येक वर्षी ही व्यक्ती ज्या ज्या वेळेला सत्तेत आपण येतो तेव्हा ही उपमुख्यमंत्रीच होते, ती मुख्यमंत्री का होऊ शकली नाही, याचा विचार सुप्रिया सुळेंनी करायला पाहिजे आणि ती सहानुभूती अजित पवारांबद्दल दाखवायला पाहिजे. आणि आपल्याकडून ती चूक झाली, आपण त्यांना मुख्यमंत्री करू शकलो नाही, याची कुठेतरी जाणीव त्यांना व्हायला पाहिजे. तर मग तुम्हाला अधिकार आहे की जर तुम्ही अजित पवारांना मुख्यमंत्री केलं असत, स्वतःची संधी सोडून किंवा आपला शब्द टाकून की अजित पवारांना मुख्यमंत्री करा, मी नाही झाली तरी चालेल, तर खऱ्या अर्थाने लोकांना विश्वास वाटला असता की या व्यक्तीला अजित पवारांबद्दल काहीतरी वाटतंय. पण सुप्रिया सुळे फडणवीसांना बोलतात मात्र अजित पवारांना विसरतात. त्यांना मुख्यमंत्री करू शकल्या नाहीत. त्या ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार असताना 2.5 वर्ष झाल्यावर उद्धव ठाकरेंचं जेव्हा 2.5 वर्ष पूर्ण झाली मुख्यमंत्री म्हणून, तेव्हा नाव यायला लागलं होतं सुप्रिया सुळे आता मुख्यमंत्री होतील पुढची 2.5 वर्ष. तेव्हा सुप्रिया सुळे कधी बोलल्या नाहीत की मी होणार नाही, अजित पवार मुख्यमंत्री होतील, त्यांचा पहिला अधिकार आहे, ते ज्येष्ठ आहेत, असं त्या कधी बोलल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी हा विचार मनात येतो की फडणवीसांबद्दल त्या बोलतात ते एक प्रकारचा दुटप्पीपणा आहे. त्यांनी सहानुभूती दाखवावी ती अजित पवारांबद्दल. त्यांना जी संधी होती ती आपण त्यांना संधी देऊ शकलो नाही, याची कुठेतरी मनात त्यांच्या खंत असली पाहिजे. ती खंत त्यांनी बोलून दाखवायला पाहिजे. तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.